जय भीम, नमो बुद्धाय मंडळी. कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज रविवार म्हणजे सकाळ थोडी आमची उशिराच झाली, कारण आमच्या साहेबांची पण सुट्टी आणि मुलांची पण सुट्टी. त्यामुळे जास्त उशीर न करता मुलींनीच पूजा आणि वंदना करून घेतली आणि मी तोपर्यंत पटापट लंचची, दुपारच्या जेवणाची तयारी केली. आज वर्षवासाचा 4था दिवस. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे प्रबुद्ध किंवा असा व्यक्ती ज्याला स्वतःच्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. ही मानवी चेतनेची अशी सर्वोच्च अवस्था आहे जिथे माणसाला सत्याचे व दुःखाच्या मुळाचे कारण समजते. बुद्ध म्हणजे कोणताही देव किंवा ईश्वराची उपाधी नाही. ज्याला बुद्ध कळतो ना, त्याला कोणत्याही ईश्वराच्या आशीर्वादाची किंवा कोणत्याही चमत्काराची आवश्यकता लागत नाही. बुद्धाची व्याप्ती पूर्ण जगभर पसरलेली आहे. या वर्षवासाच्या काळात जे भिक्खू लोक असतात, बुद्धाचे अनुयायी जे भिक्खू लोक असतात, ते यावेळेस विहारात मनन चिंतन करतात, बुद्धाचे नामस्मरण करतात. आणि जे गृहस्थ जीवनातले बुद्धाचे उपासक आहेत, ते या 3 महिन्यात बुद्धांचा जो धर्मग्रंथ आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचे पठण करतात. मला पण माझ्या मुलींना या काळात ग्रंथ वाचून दाखवायचा होता, पण तो सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तसा मी ग्रंथ मागवलेला आहे. जसाही माझ्याकडे येईल तसं मी ग्रंथाचे पठण चालू करेल. तशा मी वेळोवेळी जेव्हाही मला वेळ मिळतो, माझ्या मुलींना मी जवळ बसवून बुद्धाच्या ग्रंथाच्या बाबतीत ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या मी त्यांना सांगत असते. चला असो, संध्याकाळची पुन्हा पूजा आणि वंदना आम्ही करून घेतली आणि नंतर साहेबांनी आणि मुलींनी जेवणाचा बेत घेतला. मला तर जेवायचं नव्हतं, कारण मी या काळात एकच टाईम जेवण करते. संध्याकाळी हलका आहार घेते, दूध, ताक किंवा फ्रूट. मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. भवतु सब्ब मंगलम. बाय बाय. गुड नाईट.